नमस्कार. तर आज आपण आहोत हम्पीमधल्या विजय विठ्ठल मंदिराच्या परिसरात. हा परिसराचा सुरुवातीचा भाग आहे. इथून मंदिर जवळपास 1 किलोमीटर तरी लांब आहे. हे असे मंडप ह्या ठिकाणी खूप आहेत. शिवाय छोटे छोटे तलावही खूप आहेत इथे. हे जे समोरच्या साईडला दिसतं आहे आता, हे विजय विठ्ठल मंदिर. इथून आत गेल्यावरही मंदिर अजून पुढे आहे. हा आहे त्यांचा बाजार. इथे आधी त्यांचा बाजार बसायचा. हे ते छोटे छोटे तलाव, त्याला ते पुष्करणी असे म्हणतात. पाषाणातून घडवलेले अनमोल रत्न म्हणजे विजय विठ्ठल मंदिर. विष्णूचेच रूप असलेल्या विठ्ठलाचे हे मंदिर. हे आहे त्यांचे सोने चांदीचे मार्केट. येथे ओपन मार्केट होते आधीच्या काळी. आणि ह्या हिलवर आहे अंजनाद्री पर्वत, म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थान, जे ह्या मंदिरापासून दिसते. हिरे, सोने व चांदी याचे मोठमोठे व्यवहार ह्या मार्केटमध्ये होत असत. हे मार्केट खूप मजली असे होते. मंदिराचे अट्रॅक्शन म्हणजे हे स्टोन चॅरिएट, जे आपल्याला 50 रुपयाच्या नोटवर बघायला मिळते, ज्याला गरुड रथ असेही म्हणतात. विष्णूचे वाहन गरुड, म्हणून येथे गरुडासाठी महाल पण आहे. हे आहे म्युझिकल पिलर्स म्हणजे संगीताचे खांब, ज्यातून सुंदर असे संगीत वाजते, पण आता आपल्याला तिथे मनाई आहे. हे आहे रघुनाथ टेम्पल, जे आहे माल्यवंता हिलवर. येथे 24/7 रामायण पाठ चालू असतो. श्रीराम आणि लक्ष्मण यांचे वास्तव्य 4 महिने ह्याच ठिकाणी होते. मंदिराच्या मागच्या बाजूला नंदी आणि शंकराच्या पिंडी यांच्या ह्या अशा 2 रांगा असून मधून पाणी वाहत असते. असे म्हटले जाते की चातुर्मासाच्या काळामध्ये श्रीराम व लक्ष्मण येथे वास्तव्य करत होते. त्या दरम्यान श्रीरामांना तहान लागली, तेव्हा लक्ष्मणांच्या बाणाने येथे पाणी आले. हे आहे क्वीन्स बाथ म्हणजेच राणीचे स्नानगृह. महानवमी डिब्बा नावाची वास्तू आहे. आणि हे आहे फेमस असे पुष्करणी, म्हणजेच खूप पायऱ्या असणारी विहीर. असे म्हणतात येथे लष्करी कवायत करायचे. हा खूप मोठा असा परिसर आहे. येथे काही जागा ह्या अंडरग्राऊंड आहेत, ज्या त्यांच्या तेव्हाच्या मीटिंग पॉइंट्स होत्या. ही पुष्करणी तर अगदी 100 वर्षापूर्वी सापडलेली असावी. ही अतिशय नक्षीबद्ध पायऱ्यांची विहीर आहे. हे जे बेसमेंट दिसते त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असे म्हणतात. येथे आधी वेगवेगळे ऑफिसेस होते. येथे दगडी बेस व वर संपूर्ण लाकडी असे बांधकाम होते. परंतु 1565च्या युद्धानंतर यातले सगळे लाकडं जळाले व बऱ्यापैकी बिल्डिंग ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. हे आहे सिक्रेट चेंबर. रामायणातील एक मंदिर म्हणजे हजार रामचंद्र मंदिर. रामाची हजारो शिल्पे या मंदिरावर आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रसंग कथाही इथे पाहायला मिळतात. हे आहे कमल महाल म्हणजेच लोटस मंदिर. हे इंडो अरेबिक पद्धतीने बांधलेले आहे. हे आहे हत्तीखाना म्हणजेच गजशाळा. विजयनगरचे साम्राज्य त्या काळी प्रबळ साम्राज्य म्हणून ओळखले जायचे. लष्करातील हत्तींसाठी येथे एक सुसज्ज वास्तू बांधण्यात आली आहे. हे आहे कृष्ण टेम्पल कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स या नावावरूनच कळतं हे किती भव्य असेल. मंदिराची जेव्हा निर्मिती झाली होती तेव्हा येथे कृष्णदेवरायांनी कृष्णाची शिशुरूपातील मूर्ती म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती येथे स्थापन केली होती. ती मूर्ती आता चेन्नईच्या राज्य संग्रहालयात आहे आणि ती मूर्ती ओडिसावरून आणलेली होती. मंदिरासमोर मोठा कृष्ण बाजार व पुष्करणी आहे. त्यात अजूनही पाणी आहे. आहे लक्ष्मी नरसिंह मंदिर म्हणजेच उग्र नरसिंह. त्याच बाजूला बदवलिंग नावाचे एक शिव मंदिर आहे. हे एक पाषाणी शिवलिंग इथे बघायला मिळते, जे पाण्यात आहे. हे आहे आनेगुंडी गाव. बाली व सुग्रीव येथे राहायचे. राम वनवासात असताना येथे आलेले.
या जागेला किष्किंधा असेही म्हणतात. समोरच्या बाजूला सुग्रीव आणि बाली यांच्यात युद्ध झाले होते. ही आहे मीटिंग रूम. सीतेला परत कसं आणायचं याचं प्लॅनिंग याच जागेवर झालं होतं. हा त्या गावातील एक जुना रथ आहे. तो आजही त्यांच्या उत्सवात बाहेर काढला जातो. ही आहे वालीची गुफा. ही अजूनही आपल्याला बघता येते आणि खूप सुंदर आहे. हे फेमस असे पंपा सरोवर जे अनेगुंडी गावात आहे. येथे माता शबरीचा आश्रम आहे. श्रीरामांनी माता शबरीची बोरे येथेच खाल्ली होती अशी आख्यायिका येथे सांगतात. आजूबाजूला मातंग ऋषी पर्वत आहे. हा आहे अंजनाद्री पर्वताचा खालचा भाग. येथे श्रीराम व गणेशजीची मूर्ती आहे. इथून वर पर्वत चढायला सुरुवात करता येते. हनुमानाचे जन्मस्थान आहे. ह्या पर्वतावरून सनराईज व सनसेट दोन्हीही खूप छान दिसतात. हा होता आपला हम्पी ट्रिपचा पार्ट 2. आवडल्यास लाईक नक्की करा. बाय.